विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या विरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टामध्ये धाव। निकालाच्या विरोधात याचिका, याचिकेत कोर्टाचेच निर्देश न जुमानल्याचाही उल्लेख। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही, शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात याचिका। खरी शिवसेना आमची, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची मागणी। उद्या उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार, संजय राऊतांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर अनुचित प्रकार घडण्याचा दावा, मुंबई गुजरात ट्रेनमध्ये 2 लोकांच्या संभाषणावरून मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन, मुंबई पोलीस सतर्क। महाराष्ट्रातील डाऊटफुल सरकार हे सुडाना पेटलेलं, त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची। अनुचित प्रकारच्या फोन कॉल बद्दल संजय राऊतांची प्रतिक्रिया। एकत्र येऊन सर्वजण टाळ्या वाजवू शकत नसू तर निवडणुकांचं काय, महायुतीच्या बैठकीत प्रीतम मुंडेंचं स्पष्ट विधान। तर विधानसभेपर्यंत गोडगोड बोला, लोकसभेनंतर विसरू नका, धनंजय मुंडेंचं आवाहन। महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न, पैसे देऊन बलात्कार सुरू, राज ठाकरे आक्रमक। तुमची हक्काची जमीन गेली तर कपाळाला हात लावायची वेळ येईल, राज ठाकरे यांचे जमिनीबाबत मराठी माणसाला आवाहन। सरकारने सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं, 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलावून मार्ग काढावा, जरांगेंचं सरकारला आवाहन। 26 जानेवारीला मुंबईत धडकणार, जरांगेंचा इशारा। तर जरांगेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी, जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नका, सदावर्तेंची हायकोर्टात याचिका। अंतरवाली सराटीमध्ये बच्चू कडू, जरांगेंमध्ये सगळे सोयरे शब्दाबाबत चर्चा। सरकारच्या शपथपत्रात जरांगेंनी बदल सुचवले, जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार। जरांगेंच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, तोडगा न निघाल्यास 20 जानेवारीनंतर आंदोलनामध्ये सहभागी होणार, बच्चू कडूंचा इशारा। मांसाहार करणारा प्रत्येक माणूस शेण खात असेल तर देशातील 77% लोक शेण खातात, फडणवीसांच्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार। शरद पवार उद्या सीमा भागातल्या दौऱ्यावर, चिकोडी मतदारसंघातून उत्तम पाटलांना मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता, निपाडीमध्ये शरद पवार गटाचं शक्ती प्रदर्शन। धारावीकरांना मुंबईतील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा जास्त चटई क्षेत्र मिळणार, पात्र निवासी सदनिका धारकांना अतिरिक्त 350 चौरस फूट जागा मिळणार। राम मंदिरामध्ये 16 तारखेपासून विधिवत कार्यक्रमाला सुरुवात, अधिवास करण्यासाठी 18 जानेवारीला गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती बसवणार, तर 20 आणि 21 तारखेला मंदिर दर्शनासाठी बंद असेल। 22 जानेवारीला 12:20 रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, मंदिरातील गर्भगृहात पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रभू रामाची पूजा होणार, राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांची माहिती।